विद्यार्थी मित्रांनो, वीरांना सलामी हा पाठ आपण अभ्यासतो आहे. अनुराधा प्रभुदेसाई या पाठाच्या लेखिका यांनी आपल्या 5 वर्ष सैनिकांना राखी बांधण्याचं जे त्यांनी शपथ घेतली होती ती निभवण्यासाठी त्यांनी हा प्रवास केलेला आहे. या ठिकाणी असलेले जे विविध शहर म्हणण्यापेक्षा ठिकाणांची नावं या ठिकाणी आलेली आहेत. या याच्यावरून आपल्या लक्षात येतं की त्या ठिकाणचं म्हणजे कारगिलला जे युद्ध झालं होतं त्या ठिकाणी अ, जे भारत आणि पाकिस्तान यांच्या कारगिल परिसरामध्ये लढले गेलेले हे युद्ध 1999च्या उन्हाळ्यात पाकिस्तानी घुसखोरांनी जेव्हा भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी काबीज केली, त्या घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले आणि ही जी काही ठाणी आहेत कारगिल, द्रास परिसरातील अति उंच आणि दुर्गम जागी होती. अनेक महिन्याच्या प्रयत्नानंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळालं, पण हे यश मिळवताना त्यांना आपल्या सैनिकांना हुतात्म स्वीकारावं लागलं आणि अशाच हुतात्म्याच्या स्मारकासमोर उभं राहून विजयस्तंभासमोर उभं राहून लेखिकेने ही शपथ घेतली होती आणि ती त्यांनी पूर्ण केली होती. आता या शपथेचं किंवा त्यांनी सुरू केलेल्या मिशनेचं हे शेवटचं 5वं वर्ष होतं आणि त्याच संदर्भातील माहिती आपल्याला पान नंबर 24वर आपल्या पाठाच्या शेवटच्या उतार्यांमध्ये दिलेलं आहे ते आपण आता अभ्यासू. पान नंबर 24. लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉक लेक आणि शेवटी द्रास, कारगिल अशा अव्याहत सतत सुरू असलेला प्रवास. सतत भेटणारे, भरभरून बोलणारे जवान, त्यांची लष्करी अदब, प्रांत, धर्म, जात, भाषा अशा कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्श नसलेले, केवळ भारतीयत्वाचा सुगंध ल्यालेले म्हणजे बाणवलेले, भारतीयत्वाचा सुगंध असलेले, सरहद्दीवर ठाम उभे राहिलेले आपले जवान. हा जो त्यांचा प्रवास आहे, लेह, नुब्रा व्हॅली, नंतर पँगॉग लेक आणि शेवटी मग द्रास आणि कारगिल, हा त्यांचा जो प्रवास आहे हा सातत्याने सुरू आहे. आणि या प्रवासामध्ये भेटणारे जे काही सैनिक आहेत, त्यांचं जे जीवन आहे, आपले जवान आहेत, त्यांचा लष्करी अदब, वेगवेगळ्या प्रांत, धर्म, जाती, भाषेचे जरी ते एकत्र आलेले असले तरी सुद्धा कुठेही त्यांचा स्पर्श आपल्याला त्या ठिकाणी दिसणार नाही. तर दिसेल फक्त भारतीयत्व हा एक सुगंध आहे, ही एक भावना त्यांच्या मनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. सरहद्दीवर ठाम उभे राहिलेले आपले जवान, त्यांच्या शौर्याची, धाडसाची, खडतर साहसाची सतत आठवण राहावी म्हणून सुरू केलेल्या मिशन लडाखचं हे शेवटचं 5वं वर्ष. लेखिका सांगतायत की त्यांच्या शौर्याची, धाडसाची, खडतर साहसाची सतत आठवण राहावी यासाठी त्यांनी सुरू केलेला जो काही मिशन होतं लडाखचं, ते त्यांचं आता शेवटचं 5 वर्षाची त्यांनी ती शपथ घेतली होती, ते त्यातलं हे शेवटचं 5वं वर्ष. भाग्यश्रीच्या आणि बरोबर आलेल्या प्रत्येकाच्या मनात ही संवेदना निर्माण झाली, ती त्याचंच फलित. याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता म्हणजे हीच गोष्ट समजून घेण्यासाठी हा प्रयत्न केला होता असं लेखिका त्या ठिकाणी म्हणतात. सातत्याने 5 वर्षपर्यंत ते या ठिकाणी येत राहिले आणि आता हे शेवटचं 5वं वर्ष होतं. जी संवेदना त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती, त्यांच्यासोबत असलेले भाग्यश्री आणि इतर जे लोक होते त्यांच्या मनामध्ये सुद्धा ही संवेदना निर्माण झाली होती. गेल्या 5 वर्षात एक मात्र निश्चित जाणवलं की तिथे गेल्यावर म्हणजे गेली 5 वर्ष सातत्याने ते त्या ठिकाणी येत जात आहेत. अशा वेळेला त्यांना एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे तिथे गेल्यावर आपला अहंकार, बडेजाव, प्रतिष्ठितपणाची चढलेली पुटं निळखून पडत आहेत. पुटं निळखून पडणे, फ्रेज आहे ही, काय म्हणू आपण त्याला, वाक्प्रचार. पुटं निळखून पडणे याचा अर्थ होतो स्वतःविषयीच्या भ्रामक कल्पना नष्ट होणे. म्हणजे आपण आपल्या ठिकाणी आपल्याविषयीची जी कल्पना असते, अहंकार असते, मोठेपणा असतो, बडेजाव, मोठेपणा असतो, आपले प्रतिष्ठेचा आपल्याला अहंकार आलेला असतो, ही सगळी जी भावना आहे ती निखळून पडली. भ्रामक कल्पना त्या ठिकाणी नष्ट झाल्या. लडाखच्या भिन्न भिन्न दरीखोरी हे काय आहे, अभ्यस्त शब्द. भन्नाट, एकाकी, रौद्र आणि हिरवळीचा दुरान्वयाने म्हणजे दुरूनपर्यंत संबंध नसलेल्या कठीण भूप्रदेशात राहून ममत्व, बंधुभाव जपणाऱ्या, नाती जोडणाऱ्या आणि ते टिकवणाऱ्या सैनिकांना भेटलं की आपली माणसं भेटल्याचा गहिवर दाटून येत आहे. गहिवर दाटून येणे, मन भरून येणे. ह्याच्यात वाक्प्रचार खूप आलेले आहेत, जरा काळजीपूर्वक लक्षात द्यायचं. काय म्हणतायत की गेल्या 5 वर्षात त्यांना जे शिकायला मिळालं किंवा जो त्यांचा अनुभव आहे ते सांगताना त्या म्हणतायत की आपल्या मनामध्ये आपल्याविषयीचा जो अहंकार असतो, बडेजावपणा असतो, प्रतिष्ठेची आपल्याला जी काही अहंकार चढलेला असतो, तो संपूर्ण अहंकार, स्वतःविषयीच्या ज्या ह्या भ्रामक कल्पना आहेत त्या अगदी नष्ट झाल्यात.
लडाखच्या भिन्न भिन्न दऱ्याखोऱ्यामध्ये एकाकी रौद्र आणि हिरवळीचा म्हणजे काय, लडाखचा जो प्रदेश आहे तिथं हिरवळ थोडीशीही नाही, सर्वत्र फक्त तुम्हाला बर्फच बर्फ त्या ठिकाणी दिसेल. आणि असं म्हणून त्या म्हणतात की रौद्र आणि हिरवळीचा रौद्र आहे, एकाकी आहे, आणि हिरवळीचा दुरूनपर्यंत कुठेही संबंध नाही. अशा भूप्रदेशात ही जवान राहूनही त्यांनी ममतेचा भाव, बंधुभाव, नाती जोडण्याचा भाव ती टिकवणाऱ्या सैनिकांना भेटलं की आपली माणसं भेटल्याचा गहिवर दाटून येतो. म्हणजे अशा ज्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची हिरवळ आपल्याला दिसत नाही, दूरपर्यंत त्याचा संबंध नाही, आणि अशा ठिकाणी राहून सुद्धा सैनिकांच्या मनामध्ये जे ममत्व त्यांना अनुभवायला मिळालं, जो बंधुभाव त्यांनी जपला नाती जोडण्यासाठी, आणि ते टिकवणाऱ्या सैनिकांना जेव्हा त्या भेटल्या तेव्हा आपली खऱ्या अर्थाने आपल्या माणसं भेटल्याचा त्यांचं मन अगदी भरून आलं, गहिवर दाटून येत होता. आपले सैनिक हे हिरे आहेत, लेखिका सांगतायत. पहा, हिरे आहेत आपले सैनिक, म्हणजे याचं उद्गारवाचक वाक्य आपल्याला करता येईल. आपले सैनिक हिरे आहेत, हे वाक्य, याचं उद्गारवाचक वाक्य काय करता येईल मग, हिरे आहेत आपले सैनिक. त्यांना आपण जपलं पाहिजे, त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे, कृतज्ञ केलेल्या उपकाराची जाणीव आपण ठेवली पाहिजे. ते त्यांच्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत ही भावना आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. आपण आपल्या सैनिकांविषयी, त्यांच्या प्रतिष्ठेविषयी किंवा त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये आदरभाव असणं आवश्यक आहे. आम्ही 5 वर्ष रक्षाबंधनासाठी लडाखला ग्रुप घेऊन येत आहोत, याचं प्रचंड अप्रूप म्हणजे नवल, आश्चर्य वाटून ब्रिगेडियर कुशल ठाकूर या सोहळ्यासाठी आणि आम्हाला भेटायला आवर्जून आले होते. ब्रिगेडियर कुशल ठाकूर हे यांचं 5 वर्ष झाले होते, आणि त्यामुळे त्या ठिकाणी जो सोहळा आयोजित केला गेलेला होता त्या ठिकाणी मुद्दामून लेखिका आणि त्यांच्या ग्रुपला, त्यांच्या समूहाला भेटायला त्या ठिकाणी ब्रिगेडियर कुशल ठाकूर आले होते. 1999 मधील कारगिल युद्धाच्या वेळी कर्नल असलेले, त्यावेळेला म्हणजे 1999 मध्ये जे कारगिल युद्ध झालं त्यावेळेला हे कर्नल होते कुशल ठाकूर. त्यांनी तोलोलिंग फत्ते करण्याच्या योजनेचे शिल्पकार होते. तोलोलिंग हा जो ठाणा आहे, भारतीय ठाणा आहे, ते त्यांनी जिंकण्याच्या योजनेचे ते एक शिल्पकार होते. फत्ते करणे, जिंकणे, विजय मिळवणे. ते आमच्या सारख्या सामान्य माणसाला भेटायला येतात, याच्यापरता मोठा सन्मान तो कोणता, याच्यापरता मोठा सन्मान नाही. नकारार्थी वाक्य करता येते की कर्नल कुशल ठाकूर सारखे आपल्याला भेटायला येतात, ब्रिगेडियर आपल्याला भेटायला येतात, यापेक्षा अजून मोठा सन्मान कोणता असू शकतो, असं इथे आपल्याला लेखिका म्हणतात. आमच्याशी संवाद साधत असताना ब्रिगेडियर ठाकूर आम्हाला म्हणाले, तुम्ही 5 वर्षाचा वादा केलात आणि तो निभावलात. वादा, त्यांनी जी शपथ घेतली होती ती, त्यांनी 5 वर्षाचा वादा केला होता आणि तो त्यांनी निभावला सुद्धा, कोणी, लेखिकेने. ह्याबद्दल त्यांनी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं. पण माझा प्रेमाचा वयाचा अधिकार आणि हक्क वापरून सांगतो. पहा, आपलेपणाचा वयाचाही अधिकार आणि हक्क वापरून ते सांगतायत. काय म्हणतात पहा, आधी आपण वाचूया मग लक्षात येईल. तुम्ही हे मिशन बंद करू नका, इथे नेहमी या, आमच्या तरुण जवानांना भेटा, त्यांचा हौसला बुलंद करा. हौसला बुलंद करणे, त्यांचे मनोबल वाढवणे. काय म्हणतायत की 5 वर्षाचा जरी तुम्ही हा वादा केला असला, 5 वर्षाची जरी तुम्ही शपथ घेतली असली, तरी मी प्रेमाचा आग्रह करून सांगतोय, वयाचा अधिकार आणि हक्क वापरून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही हे मिशन बंद करू नका. म्हणजे तुम्ही नेहमी या ठिकाणी जवानांना भेटायला या, जेणेकरून त्यांचं मनोबल वाढेल. तुमच्या शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना सांगा, आम्हाला त्याची गरज आहे. कुशाग्र बुद्धीची जी तुमच्या शहरात मुलं आहेत, ज्यांना म्हणजे ज्यांची देशाला अतिशय गरज आहे, अशा मुलांना तुम्ही लष्कराविषयी माहिती द्या, लष्कराचे संदर्भातील त्यांच्या मनामध्ये कल्पना रुजवा, असंही ते सांगतायत. आम्हाला यांची गरज आहे, निदान 5 वर्ष तरी कमिशन ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्व्हिस जॉईन करा, असं ते म्हणतात. किमान 5 वर्ष त्यांनी लष्करामध्ये काढावेत, असंही ते त्या ठिकाणी सांगताहेत. किमान 5 वर्ष त्यांनी या ठिकाणी कमिशन ऑफिसर म्हणून डिफेन्स करिअर करायला, डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जॉईन करा, असंही ते म्हणतात. मग पुढच्या आयुष्यात तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे आहात. 5 वर्ष तुम्ही तुमचे आयुष्यातले फक्त 5 वर्ष देशासाठी द्या, त्याच्यानंतर तुमचं आयुष्य तुम्ही जगा, किंवा तुमच्या करिअरसाठी तुम्हाला जे करायचं आहे त्यासाठी तुम्ही मोकळे आहात. तरुण मुलींना सांगा की आमच्या जवानांशी विवाह करायला डगमगू नका. डगमगणे, घाबरणे, मागे पुढे करणे,
तरुण मुलींना पण संदेश द्यायला ते सांगतायत, कारण सहसा आई वडील आपल्या मुलीचं लग्न अशा लष्करातल्या सैनिकासोबत करायला मागे पुढे करतात, घाबरतात. पण इथे ब्रिगेडियर ठाकूर लेखिकेला सांगतायत की तुम्ही तरुण मुलांना सांगा की डिफेन्स सर्व्हिसेस जॉईन करा, आणि ज्या मुली आहेत, तरुण मुली आहेत, या मुलींना सुद्धा लष्करातील सैनिकांसोबत लग्न करायला सांगा, विवाह करायला सांगा. त्यांना मला वचन द्या की हा जो लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात, ते काम थांबणार नाही. ते त्या ठिकाणी लेखिकेला वचने मागतात की तुम्ही जो हा सेतू निर्माण केलेला आहे, सामान्य नागरिक आणि लष्कर यांच्यामध्ये जो सेतू तुम्ही निर्माण केलेला आहे, यांच्यामध्ये जो भावनिक पूल तुम्ही बांधलेला आहे, तो तुम्ही थांबवायचा नाही, असं वचनही ते मागतात. वातावरणात नीरव शांतता. नीरव अगदी शांत, म्हणजे टाचणी जरी पडली तरी आवाज येईल अशी शांतता असेल तर त्याला म्हटलं जातं मग नीरव शांतता. कारण आव्हानच त्या पद्धतीनं ब्रिगेडियर ठाकूर यांनी केलं होतं. त्यांचा भंग करत मी आवेगाने म्हणाले, नक्की सर, हे काम मी कधीच थांबवणार नाही. तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने जणू कानात हळूच म्हटले, तथास्तु. तथास्तु एखाद्याला आशीर्वाद देताना वापरला जाणारा हा शब्द आहे, तुझी इच्छा पूर्ण हो, असा याचा अर्थ होतो. तर जेव्हा ब्रिगेडियरनी या पद्धतीने लेखिकेला आवाहन केलं आणि शहरातल्या मुलांना आपल्या लष्कर जॉईन करण्यासाठी त्यांना सांगा, तरुण मुलींना त्यांना सैनिकांसोबत विवाह करायला सांगा, असं जेव्हा त्या सांगतायत, तेव्हा एक प्रकारची नीरव शांतता त्या वातावरणामध्ये पसरलेली होती. आणि ती भंग करत लेखिकेने त्यांना आश्वासन दिलं की हे काम मी कधीच थांबवणार नाही. तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने जणू कानात हळूच म्हटले, तथास्तु. भासच तो. अर्थात हा काय होता, लेखिकेचा भास. पण अंगावर रोमांच उठले. अंगावर रोमांच उठणे एक ज्याला म्हणजे याचा वाक्प्रचार आपल्याला करायचा झाला तर आपण काय म्हणू शकतो, रोमांच उठणे, रोमांच एक उल्हासित, प्रफुल्लित होणे, मन प्रफुल्लित होणे किंवा उल्हासित होणे. तोलोलिंग अंगा रोमांच उठले, न कळत तोलोलिंगला सॅल्यूट ठोकला. सॅल्यूट, एक सलाम त्यांनी त्या तोलोलिंगला केला. माघारी वळले, म्हणजे परत लेखिका आपल्या ठिकाणी यायला परत निघाल्या, तेव्हा ह्या वीरांच्या त्यागाला, समर्पणाला अधिक लायक, अधिक जबाबदार, विवेकी आणि देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेली भारतीय नागरिक बनून युवकांनाही तसे बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करेन, असे सैनिकांना आश्वासन देऊनच लेखिकेने त्या ठिकाणी आश्वासन दिलं की वीरांचं हे जे काही त्याग आहे, या सैनिकांचा जो समर्पणाची भावना आहे, त्यांना स्वतःला अधिक लायक बनवेल आणि अशी नागरिकांमध्ये या संदर्भातील कर्तव्याची जाणीव करून देऊन त्यांनाही तसं बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करेल, असं आश्वासन त्यांनी सैनिकांना दिलं. आणि अशा आश्वासनासोबतच त्या माघारी वळल्या. कारण ते म्हणतात, कोण, सैनिक काय म्हणतात पहा, माघारी जेव्हा जाल परतून, ओळख द्या आमची त्यांना, आणि सांगा तुमच्या उद्यासाठी ज्यांनी आपला आज दिला. बरोबर आहे ना, आपल्या उद्यासाठी, आपल्या भवितव्यासाठी ते आज त्या ठिकाणी आपला जीव तळहातावर ठेवून ते लढत आहेत, ते आपल्या देशाचं रक्षण करता आहेत. तेव्हा ते म्हणतायत की आमची ओळख त्यांना अशा पद्धतीनं द्या की तुम्ही चांगले सुरक्षित राहण्यासाठी आम्ही आज गमावलेला आहे, किंवा आज वर्तमानात आम्ही तुमच्यासाठी झटतो आहे, याची जाणीव फक्त सामान्य नागरिकांना द्या, असं ते म्हणतायत. म्हणजे एकूण खरं तर शब्दात लेखिकेने सगळं मांडलं आहे, पण हे सगळं शब्दांच्या पलीकडचं आहे. कारण सैनिकांनी केलेला त्याग, त्यांचं असलेलं समर्पण, याला कुठलेच तोल नाही. कोणत्या क्षणाला गोळी येऊन लागेल सांगता येत नाही. आणि असं असतानाही देशासाठी फक्त लढत उभं राहणे किंवा देशासाठी लढणे, यासाठी एक विशिष्ट भावनाच असावी लागते, देशभक्ती असावी लागते. आणि तीच सैनिकाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि तीच भावना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं कामही लेखिकेचं अगदी वाखाणण्यासारखं आहे. इथे आपला हा पाठ संपलाय. यामधल्या ज्या काही कृती असतील त्या तुम्हाला सोडवायच्या आहेत. पाठ्यपुस्तकात दिलेल्या ज्या कृती आहेत त्या, व्याकरणाचा जो भाग आहे मी तुम्हाला एक स्वाध्याय म्हणून देईल आणि तो तुम्हाला सोडवायचा राहील. ओके, इथे आपण थांबू.